उद्या म्हणजेच 29 मार्च रोजी पंढरपूरच्या चैत्री यात्रेचा सोहळा पार पडतोय। आज दशमी आहे। आपण आता गोपाळपूर रोडच्या दर्शन मंडपामध्ये आहोत। मात्र या ठिकाणी कुठेतरी युद्धाचं सावट दिसतंय। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे इंधन टंचाई आहे, गॅस मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, अशा काही अफवा पसरल्या जात होत्या। त्यामुळे याचा परिणाम पंढरपूरच्या चैत्री यात्रेवर पडल्याचा दिसून येत आहे। आज दशमी दिवशी विठुरायाची पदस्पर्श दर्शन रांग ही कमीत कमी गोपाळपूरचे पत्राशेड हे 9 क्रमांकापर्यंत भरणं अपेक्षित होतं। मात्र आता आपण बघू शकताय अवघे 2 पत्राशेड, दुसरं पत्राशेड हे अर्धच भरलेलं आहे आणि एकदम फास्ट असं दर्शन होताना आपल्याला या ठिकाणी भाविकांचं दिसत आहे। त्यामुळं कुठेतरी युद्धाचं सावट या यात्रेवर दिसत आहे। तरी सुद्धा मंदिर समिती, पंढरपूर नगरपालिका, पोलीस प्रशासन यांनी यात्रेची सर्व तयारी या ठिकाणी केलेली आपल्याला दिसत आहे। मंदिर समितीने पत्राशेड उभारलेले आहेत। उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी दर्शन रांगेमध्ये फॅन, कूलरची व्यवस्था केलेली आहे। त्याचबरोबर थंड पिण्याचे पाणी, नाश्त्याची सोय देखील मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे। तर यात्रेला 3 ते 4 लाख भाविक येतील या हिशोबाने पोलिसांनी देखील जवळपास 1200 पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे। यामध्ये पोलीस अधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील, उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी असतील, पोलीस निरीक्षक असतील, होमगार्ड असेल, बॉम्ब शोधक पथक असेल, बॉम्ब नाशक पथक असेल, या सर्व यंत्रणा या ठिकाणी सज्ज ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि नगरपालिकेच्या वतीने देखील लाईट असेल, रस्ते असतील, स्वच्छतेवर देखील या ठिकाणी मोठा भर दिलेला यात्रेनिमित्त दिसून येत आहे। मात्र कुठेतरी यात्रेवर युद्धाचं सावट हे गडद होताना दिसत आहे। अभिराज उबाळे, लोकशाही मराठी, पंढरपूर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।